पत्नीच्या चितेची राख उचलायला गेला पती. हातात असं काही आलं की सर्वच हादरले. सर्व काही अगदी साध्या पद्धतीने सुरू झालं होतं. एक कुटुंब, आनंदी संसार आणि त्यात नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी. घरात सर्वजण उत्सुक होते, कारण घरात लवकरच एका नव्या जीवाचं स्वागत होणार होतं. पण कोणालाही कल्पना नव्हती की हा आनंद काही तासातच दुःखात बदलणार आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील राठोडा खुर्द या गावात राहणाऱ्या नवनीत कौर या गर्भवती महिलेला अचानक त्रास सुरू झाला. कुटुंबीय घाबरले, कारण प्रसूतीची वेळ जवळ आली होती. तातडीने तिला मवाना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी तपासणी केली. परिस्थिती थोडी गंभीर असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला गेला. कुटुंबीय घाबरले होते, पण डॉक्टरांवर विश्वास ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. शस्त्रक्रियेची तयारी सुरू झाली. कुटुंबीय बाहेर चिंतेत बसले होते. वेळ पुढे जात होती. मिनिटं तासात बदलत होती, पण ऑपरेशन थिएटरचा दरवाजा अजूनही बंद होता. प्रत्येक सेकंद त्यांना जड जात होता. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. कुटुंबियांच्या हृदयाची धडधड वाढली आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की शस्त्रक्रियेदरम्यान नवनीत कौर यांचा मृत्यू झाला. हे ऐकताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरात येणारा आनंदाचा क्षण एका क्षणात संपला होता. एका निष्पाप महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा जीव गेला होता. कुटुंबियांना काहीच समजत नव्हतं, पण दुःख सहन करत त्यांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. गावात शोककळा पसरली. सर्वजण हळहळ व्यक्त करत होते. अंत्यसंस्काराची तयारी झाली. पार्थिवाला स्मशानभूमीत नेण्यात आलं. रडत रडत कुटुंबियांनी अंतिम निरोप दिला. चिता पेटली आणि काही वेळात सर्व काही राखेत बदललं. सर्व काही संपलं होतं, पण कोणालाही कल्पना नव्हती की खरी धक्कादायक घटना अजून बाकी आहे. दुसऱ्या दिवशी पती अस्थी गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत गेला. वातावरण शांत होतं. राख अजूनही गरम होती. तो सावधपणे राख उचलू लागला. त्याचे हात थरथरत होते. डोळ्यात अश्रू होते. पत्नीच्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या आणि त्याचवेळी त्याच्या हाताला काहीतरी कठीण वस्तू लागली. त्याने राख बाजूला केली. पुन्हा हात लावला. त्याला वाटलं एखादा दगड असेल, पण वस्तू वेगळी वाटत होती. त्याने ती हळूच उचलली आणि पाहताच तो हादरला. त्याच्या हातात असं काही आलं होतं की काही क्षण तो बोलूच शकला नाही. त्याने पुन्हा नीट पाहिलं आणि मग त्याच्या अंगावर काटा आला. त्याने लगेच तिथे असलेल्या इतर लोकांना दाखवलं. त्यांनी पाहिलं आणि तेही घाबरले. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. हा प्रकार काय आहे? राखेत असं काय सापडलं? क्षणात ही बातमी गावात पसरली. लोक स्मशानभूमीत जमा झाले. प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला होता. पतीने ती वस्तू हातात धरून नीट पाहिली आणि मग सत्य समोर येऊ लागलं. कुटुंबियांनी लगेच प्रशासनाकडे धाव घेतली. रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सर्वजण संतप्त झाले होते. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अधिकारीही सक्रिय झाले. चौकशी सुरू झाली. रुग्णालयावर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आणि शेवटी उघड झालं ते धक्कादायक सत्य. पत्नीच्या चितेच्या राखेत पतीला सर्जिकल ब्लेड सापडलं होतं. यावरून संशय व्यक्त करण्यात आला होता की ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांनी ते ब्लेड महिलेच्या पोटातच विसरलं होतं आणि याच निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाला असावा. ही घटना समोर येताच संतापाची लाट उसळली. मेरठच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णालयाचा परवाना तातडीने निलंबित केला. तसेच चौकशी समिती नेमण्यात आली. एका निष्पाप महिलेला तिच्या पोटातील बाळाचा जीव डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला आणि पत्नीच्या चितेच्या राखेत सापडलेल्या त्या एका ब्लेडने संपूर्ण राज्य हादरून गेलं.